नमस्कार. IPL 2026 आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. 31 मे रोजी फायनल म्हणजे अंतिम सामना रंगणार आहे आणि त्याच अनुषंगाने आजचा व्हिडिओचा विषयही IPLच्या संदर्भातच आहे. त्यामुळे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून IPL संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. 31 मेच्या फायनलमध्ये सर्वप्रथम पोहोचलेला संघ RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ आहे. त्यांचा आतापर्यंतच्या IPLच्या सत्रामध्ये रेकॉर्ड कसा आहे ते आपण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. म्हणजेच प्लेऑफमधील मुख्य विषय हा आहे व्हिडिओचा, बंगळुरू संघाचा प्लेऑफमधला आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा आहे ते आपण आता जाणून घेऊयात. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. IPLमध्ये 2011 पासून प्लेऑफचा समावेश झालेला होता. 2011 या वर्षापासून IPLमध्ये प्लेऑफचा समावेश झालेला आहे. त्याआधी 2008 ते 2010 पर्यंत रेग्युलर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळली जात होती. म्हणजेच जो संघ हारेल तो घरी जाईल आणि जिंकेल तो पुढे जाईल असं होतं. पण प्लेऑफमध्ये आल्यानंतर संघांना रणनीती बदलावी लागली. त्यामुळे IPLमध्ये साखळी सामन्यांना महत्त्व प्राप्त झाले. IPL ही जगातली सर्वात मोठी लीग स्पर्धा आहे. पहिल्या व दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला अंतिम फेरी खेळण्यासाठी अजून एक संधी मिळते. म्हणजे क्वालिफायर 1 मध्ये पहिला आणि दुसरा संघ खेळतो. जो हारतो तो एलिमिनेटरमध्ये जो जिंकतो त्यांच्याशी खेळतो. म्हणजेच हारणाऱ्या संघाला अजून एक संधी प्लेऑफमुळे मिळालेली आहे. बंगळुरूचा संघ आतापर्यंत एकूण 19 प्लेऑफ सामने खेळलेला असून त्यापैकी त्यांना 9 विजय तर 10 पराभव पत्करावे लागलेले आहेत. ते नेमके कसे ते आपण आता जाणून घ्या. उपांत्य फेरीचे ते 2 सामने खेळून त्यात त्यांनी 1 विजय आणि 1 पराभव पाहिलेला आहे. क्वालिफायर 1चे सामने त्यांनी आतापर्यंत 4 सामने खेळलेले आहेत. त्यापैकी 4पैकी त्यांना क्वालिफायर 1चे 4 सामन्यांपैकी त्यांना 3 विजय मिळालेले तर 1 पराभव त्यांचा झालेला आहे. एलिमिनेटरमध्ये ते एकूण 5 सामने खेळलेले आहेत. 5पैकी 2 विजय मिळवलेले, 3 सामन्यात त्यांना पराभव स्वीकारलेले आहेत. क्वालिफायर 2 मध्ये त्यांनी 3 सामने खेळलेले आहेत, 1 विजय मिळवले आहे, 2 पराभव त्यांनी पत्करलेले आहेत. आणि फायनलचे आतापर्यंत त्यांनी 4 सामने खेळलेले आहेत. 4पैकी फक्त एकाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला होता आणि तोही मागच्या वर्षीचे ते विजेते आहेत 2025चे. आणि 3 सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारलेले आहेत. अशा रीतीने बेंगलोर संघाची आतापर्यंतची प्लेऑफची कामगिरी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. फायनलचे 4 सामने खेळलेले आहेत, 4पैकी एकाच सामन्यात विजय मिळवला आहे, 3 सामन्यात पराभव पत्करलेला आहे. त्याच बेंगलोर संघाने आता 2026च्या अंतिम फेरीमध्ये देखील प्रवेश केलेला आहे. नेमकं यावेळी ते फायनलमध्ये जिंकतात का हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे का त्यांना पुन्हा पराभवाचे तोंड पाहावे लागणार आहे. आता संघ एकदम फॉर्ममध्ये, नेमका संघ कसा खेळतो, नशीब कोणाच्या जोरावर आहे आणि कोणत्या खेळाडूवरती सामना जिंकू शकतो हे आपण आता प्रत्यक्ष सामन्या पाहिल्यानंतरच कळेल. आणि 31 मे रोजी IPLची अंतिम फेरी रंगणार आहे. बघूयात यावर्षी बेंगळुरू संघ आपलं विजेतेपद राखतंय का. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.